न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ मार्शल आर्ट यांच्या वतीने 1998 साली अंजनी पर्वत ते श्री काळाराम मंदिर पंचवटी हनुमान जनजागरण ज्योत पदयात्रा याचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परंपरा आजही सुरू आहे. 26 वर्षांहून अधिक नाशिकमध्ये अंजनी पर्वत हनुमान जयंती निमित्ताने या ठिकाणी हजारो भाविक येत असतात. मात्र 26 वर्षांपूर्वी या ठिकाणी भाविक जाण्यासाठी देखील घाबरत होते. या ठिकाणी 5 ते 50 आदिवासी बांधव व भगिनी यांनी अंजनी माता यांना वर मागितलं होतं. म्हणूनच वराची पूजा अर्चना करण्यासाठी हे भाविक गडावर जात होते. आज काळानुसार लाखो लोक, अनेक साधू महंत या ठिकाणी दर्शनाला येतात. याचा खूप आनंद वाटतो. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. जनजागरण ज्योत याचा उद्देश भक्तांना भक्तीचा मनोबल वाढवावे, त्यांना जागृत करणे हा उद्देश होता. जनजागरण ज्योतीचे संकल्पना गोपाल सेंचुरी यंदाच्या वर्षी देखील गोपाल सेंचुरी यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. अंजनेरी ते काळाराम मंदिर ही अखंड ज्योत या ठिकाणी येण्याची परंपरा ही कायम ठेवली. मी सर्व माझे सहकारी मित्र गोपाल सेंचुरी गवळी, त्याचप्रमाणे जोशी कुलकर्णी, सर्व राऊती, सर्व मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी. एक नाशिककरांना आदर्श रूप, तरुणांमध्ये आपल्या हेल्थ कॉन्शियस एक अवेअरनेस वाढावा, बजरंगबलीची उपासनेचा आश्रय त्या ठिकाणी वाढावा. हनुमंताची उपासना मला आठवते, गोपालजी आणि आम्ही एकदा वरती गेलो असताना एका दमामध्ये गोपालजी संपूर्ण गेले होते आणि मला असं वाटतं की आजही गोपालचा फिटनेस तेवढाच आहे. तो एका दमात आज पण अंजनेरी चढू शकतो. तर हा आदर्श मुलांनी घ्यावा म्हणून या ज्योतीचं आयोजन या ठिकाणी केलं. मी सर्व उपक्रमांना शुभेच्छा देतो आणि असंच हा उपक्रम पुढे चालत राहा. जय श्रीराम. जय श्रीराम. या प्रसंगी राजू गवळी, मकरंद आलेले, संजय कानडे, शिवा गवळी, सोमनाथ शिंदे, रवींद्र जोशी, सुरेश बावले तसेच विद्यार्थी देखील उपस्थित होते. यासोबतच काळाराम मंदिर येथे महंत सुधीर पुजारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.